नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महावितरणची जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 2023 या जाहिरातींकरता जे काही अर्ज करण्याची लिंक ओपन झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे। बऱ्याचशा उमेदवारांचे कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न होते की हँड रिटन डिक्लेरेशन कशा पद्धतीने भरायचं, त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरतीविषयी आपण या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्हाला जर आमच्या चॅनलवरची माहिती आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करत चला, मित्रांबरोबर शेअर करत चला। त्याचबरोबर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। तर मित्रांनो, या ठिकाणी काही मुद्दे आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे हस्तलिखित घोषणा उमेदवाराच्या हस्ताक्षरात म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आणि इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे आणि ते फक्त कॅपिटल अक्षरांमध्ये नसावे। म्हणजे तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन लिहायचं आहे पण ते फक्त कॅपिटल लिहून चालणार नाही। पुढे आपण बघू की जर ते उमेदवार सोडून म्हणजे जे उमेदवार तुम्ही अर्ज सादर करत आहात, तुम्ही उमेदवारांनी सोडून इतर कोणी जर हँड रिटन डिक्लेरेशन लिहिलेले असेल तर ते चालणार नाही। इतर व्यक्तीमार्फत लिहिलेले हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड केले तर तो अर्ज अवैध मानला जाईल। त्यामुळे तुम्हाला स्वतः हँड रिटन डिक्लेरेशन लिहायचं आहे, कुणाकडून ते लिहून घ्यायचं नाही। पुढे बघू, हँड रिटन डिक्लेरेशन हे व्हाईट पेपरवरती म्हणजे पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईच्या पेनाने लिहिलेले असावे। हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो। पुढे बघू साईज विषयी माहिती। हँड रिटन डिक्लेरेशन तुम्ही कागदावरती लिहून घेतला, त्यानंतर तुम्हाला त्याची फोटो काढायची आहे जेपीजी किंवा पीएनजी किंवा इतर फॉर्मॅटमध्ये। त्या हँड रिटन डिक्लेरेशनची साईज 50 KB ते 100 KB असावी, त्याशिवाय तो त्या ठिकाणी अपलोड होणार नाही। पुढे बघू, या ठिकाणी टेक्स्ट दिलेला आहे की हँड रिटन डिक्लेरेशन कशा पद्धतीने लिहायचं आहे। द टेक्स्ट फॉर द हँड रिटन डिक्लेरेशन इज ॲज फॉलोज, म्हणजे खालील प्रमाणे तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन पांढऱ्या पेपरवरती काळ्या शाईच्या पेनाने लिहायचे आहे। जर तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशनची पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि अशा पद्धतीने हँड रिटन डिक्लेरेशन तुम्ही लिहून घेऊ शकता। तर तुम्हाला लिहायचं मित्रांनो, आय या ठिकाणी येईल तुमचं नाव। हर्बी डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड। आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला सपोर्टिंग म्हणजे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मागितले जातील त्यावेळी आम्ही ते उपलब्ध करू आणि अर्जामध्ये लिहिलेली माहिती करेक्ट म्हणजे बरोबर, ट्रू म्हणजे खरी आणि व्हॅलिड आहे असं आपण या ठिकाणी डिक्लेरेशन देत आहोत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन सादर करायचं आहे।